नमस्कार. या वाटीने मी अर्ध्याच्या कमी वाटीवर साबुदाणा आहे ना भाजून घेत आहे. एक रेसिपी बनवणार आहोत. तर त्या रेसिपीसाठी मी साबुदाणा थोडा गरम करून घेते. जे ह्याच्यामध्ये स्टार्च असतो तो निघून जातो गरम केल्यामुळे. तर त्यासाठी मी भाजून घेते. तर बघू शकता अशा पद्धतीने छान मी भाजला आहे. आता मी गॅस बंद करते. आता पुढची तयारी करूया आपण. तर इथे मी मिक्सर एक जार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये घालून घेऊया आपण. आणि भगर घेतला याच वाटीने एक वाटी. तर त्याच्यानंतर आपल्याला दही घालून घ्यायचं आहे एक वाटी. त्यानंतर मीठ घालूया आपण, सेंधे मीठ, कारण की उपवासाची रेसिपी बनवणार आहे मी. सेंधे मीठ घालत आहे. आता आपल्याला थोडं पाणी टाकून आहे फिरून घ्यायचं आहे मिक्सरला. तर याच वाटीमध्ये पाणी घेतलं आणि याच्यामध्ये आता आपल्याला फिरून घेऊ. तर मी एक मिरची घालत आहे याच्यामध्ये, कारण की उपवास असतो, तोंड आहे, छान लागत नाही कोणतं पण खाल्लं तर. त्याच्यासाठी मी 1 ते 1.5 मिरची घालत आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करा. याच्यानंतर आपल्याला एक उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आणि छान आता मिक्सरला मी फिरून आणते. छान आहे, एकदम बारीक आणि पेस्ट बनवली आहे. तर आता आपल्याला एक जारमध्ये काढून घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला एक पॅन ठेवला मी. याच्यामध्ये आता आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे, साजूक तूप. आमटी बनवणार आहोत आपण. साजूक तूप टाकत आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला मिरची टाकून घ्यायची. हिरवी मिरची, लाल मिरची, तुम्हाला जी मिरची चालेल ती मिरची तुम्ही टाकून घ्या. आता आपल्याला मिरची छान परतून घेते. त्याच्यानंतर आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. जिरं जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही जिरे पण टाकू शकता. आणि जिरे खात नाही उपवासाला, तर थोडं पाणी टाकून घेते मी. याच्यामध्ये आता आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा उकडलेला सोबतच. त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ, सेंधे मीठ. तर बघू शकता आता आपल्याला बटाटा छान उकडून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला शेंगदाण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे, बारीक केलेला, भाजलेला. याच्यामध्ये मीठ तर मी टाकलेलंच आहे अगोदरच. तर थोडे शेंगदाणे टाकून घेते मी. तर आता आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. आमचूर घरी केलेले. तर आता आपल्याला छान शिजवून घेऊया. आता छान शिजवून घेते मी. आणि आता आपल्याला थोडे 5-10 मिनिट आहे ना छान शिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तुम्हाला किती पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. इथे मी तवा ठेवला आहे. तव्याला थोडं तूप लावून घेत आहे, साजूक तूप. छान आपल्याला तवा गरम करून घ्यायचा. आता आपल्याला छोटे छोटे तरी डोसे टाकून घ्यायचे. तर टाकून घेते. आणि थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. मी झाकण ठेवते.
छान आपल्याला आता थोडं शिजू द्यायचं आहे. तर आता मी झाकण काढते आणि आपल्याला आता पलटून घ्यायचं आहे. तर नंतर पण आपल्याला थोडं तूप टाकून घेऊया आणि छान आपल्याला भाजून घेऊ दोन्ही पण साईडनी. तवा थोडा आहे ना फिरवत राहायचं, कारण की सगळीकडेच आपल्याला छान शिजला पाहिजे जो पदार्थ आपण करताय तो. तर बघू शकता अशा पद्धतीने आहे ना मी करून घेते पूर्ण डोसे. तर काढून घेऊया आपण. बघू शकता किती मऊ लुसलुशीत झालेला आहे. दोन्ही साईडने आपल्याला छान अशा पद्धतीने भाजून घ्यायचा. आपली रेसिपी पूर्ण झाली आहे. आता आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. मऊ आणि लुसलुशीत डोसे गरम गरम आहे. तर बघा ही रेसिपी अशा पद्धतीने मी तयार केली आहे. कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा. रेसिपी पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. नमस्कार. वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना. कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहिला पाहिजे. चला तर आपण वटसावित्रीची पूजा करूया. घरच्या घरी कशी करतात ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर चला माझ्यासोबत. मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमस्तुते. जय सावित्री माता, जय सत्यवान. अशी तुझी कृपा आमच्यावर असो सदा सदा सदाच साठी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमस्तुते. नारायणी नमस्तुते. हळद घेतली हाताला, पाणी घेतलं थोडं आणि आपल्याला हाताचे ठसे मारून घ्यायचे आहेत झाडाला. हळदी आणि कुंकाचे दोन्हीकडचे पण आमच्याकडच्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे. तर आता हातावर कुंकू घ्यायचं आपल्याला आणि थोडं पाणी टाकून घ्यायचं. असे 5 हात मारून घ्यायचे. हातवे म्हणतात त्याला. हातवे मारून घ्यायचे.
हा धागा आहे. धागा आपल्याला 5 राऊंड आहे करायचे आहे प्रदक्षिणा. तर 5 मी इथूनच मारून घेते. तर बघू शकता 4 आणि हे 5. त्याच्यानंतर आपल्याला इथे थोडीशी जागा करून पेव करायचा आहे, पेव भरायचा आहे. देवीला ओटी, गहू, एक सुपारी आणि एक हळकुंड, अशा पद्धतीने आपल्याला देवीला पेव भरायचा आहे. अशी पण टाकू शकता. अशा पद्धतीने आमच्याकडच्या पद्धतीने अशी करतात. त्याच्यानंतर आंबा ठेवला मी एक आपल्या मिस्टरांना द्यायचा आणि एक आपण खायचा. अशा पद्धतीने 2 आंबे ठेवलेले आहे. तर आता आपल्याला इथे देवीची पूजा झाली आहे. गणपती आणि गौरीची हळदीची गौर असते आणि सुपारी असते. तर आता आपल्याला इथे नैवेद्य ठेवून घ्यायचा आहे. जांभळाचा नैवेद्य देवीला आवडते, तर जांभळाचा नैवेद्य. आणि हे आहे आंब्याचं पान म्हणतो आम्ही याला, आणि आंब्याची बर्फी, हे पण आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता इथे ओटी भरली. ओटीचं सामान आहे हळदी, कुंकू, बांगडी, 5 प्रकारचं धान्य. तर बघू शकता दिवे, हे सर्व साहित्य आहे. हा नैवेद्य आहे. ओटी भरायची, हळदी, कुंकू, फूल, अक्षत, नमस्कार करायचा देवीला. आता आरती करूया आपण. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओठ सेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे माना स्वर्णे मात्रे माना कामना पूर्ती. जय देव. आता देवीची आरती. दुर्गे दुर्गट भारी तुझे विन संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरमर्दनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. आता कापूर लावायचा आणि झाडाला वस्त्र चढवलेलं आहे मी इथे पण. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं मंदालमाला कपालकाये कपालमाला शिवशंकराय दिगंबराय नमः शिवाय. तर मी घरीच करायले, तर इथे कोणी नाही आहे स्वाशी, तर त्यांच्या नावाने इथेच मी ओटी काढते. तर बघू शकता अशा पद्धतीने याच्यावरच हळदी कुंकू वाहून घ्यायचं आपल्याला. एक फूल, हळदी कुंकू, एक फूल ठेवायचं आणि पाया पडायचं.
तर बघा अशा पद्धतीने मी माझ्या घरची पूजा वटसावित्रीची आज संपन्न केलेली आहे. आणि मला तर प्रदक्षिणा घालता येत नाही आहे, कारण की घरामध्ये केल्यामुळे मी इथेच आहे ना असं प्रदक्षिणा करते, हात जोडून प्रदक्षिणा करते. तर तुम्हाला घालता येत असेल तर तुम्ही 108 प्रदक्षिणा, 5 प्रदक्षिणा, 11 प्रदक्षिणा घालू शकता. आणि हे साहित्य आहे ते पण ब्राह्मणाला द्यायचं आहे. याच्यानंतर आपल्याला पोथी करायची आहे. पोथी मी घरच्या घरीच वाचून घेते, माझ्याकडे पोथी आहे कहाणी करायची. तर अशा पद्धतीने आमच्याकडची पूजा आज मी केलेली आहे. तुम्हाला जर पसंत आली तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.